नमस्कार. आता ऋषिकेश घरी आलेला असतो. तो थोडा उदास दिसत असतो. त्यामुळे आता जानकी येते आणि म्हणते, ऋषिकेश काय झालं? तेव्हा ऋषिकेश सांगू लागतो, अगं जानकी, तू म्हणतेस ना हे आपलं घर आहे, या घरातील माणसं तुझी आहेत, म्हणजेच आपली आहेत. पण एक गोष्ट लक्षात घे, काय मिळवलंस तू ह्या घरात येऊन? अगं ह्या घरात येऊन नुसते तुझ्यावर आणि माझ्यावर आरोप झाले. हा माझा धाकटा भाऊ सारंग, तो तर मला कधी फाशी होते ह्याचीच वाट बघता बायकोच्या पदराला हात धरून बसला होता. दादाला कधी फाशी होते. आणि माझी बहीण जी शर्वरी आहे ना, ती पण माझ्यावर आरोप करत होती. आता ऋषिकेश दादानेच खून केलाय असे सगळे पुरावे आहेत आणि त्याला कशाला वाचवायला जात आहे असं बोलत होती. सांग मला, काय मिळवलंस तू या घरात येऊन? अगं या घरात येऊन माझ्यावर एवढे गंभीर आरोप झाले. आपण बाहेर गेलो होतो तेच बरं होतं. घर म्हणजे घर असतं ग, ते माणसाने बनतं. आतील माणसं जशी वागतात त्याच्याने असतं. नुसतं घर असणं महत्वाचं नसतं, त्यात जिव्हाळा सुद्धा असावा लागतो. माणसात जिव्हाळा असेल तरच घर बनतं. आता जानकी ओशाळलेली असते. जानकी म्हणते, होय बरोबर आहे तुमचं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, होईल सगळं सुरळीत. ऋषिकेश म्हणतो, पण एक गोष्ट लक्षात घे, आता माझी आई जी म्हणतेस ना, तिने तरी कधी विश्वास दाखवला का माझा ऋषिकेश असं वागणारच नाही म्हणून? अगं तिने तर कोर्टात माझ्याशी नजर सुद्धा मिळवली नाही. तिने माझ्याशी नजर चोरली, कारण तिला सुद्धा वाटत होतं ऋषिकेशनेच नानांचा खून केलाय. आणि तू तू नाती जपत बसलीस. तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? अगं तुझ्या नवऱ्यावर नुसते आरोप होत होते, आता तूच त्याला निर्दोष सिद्ध केलंस. पण दुसरं कोणी मदत केली का तुला? आता सौमित्रने केली, पण बाकी कोणी केली का? अगं घरातलेच सगळे आपल्या विरोधात होते. आता गुलाब आणि सौमित्र सोडले तर कोण होतं तुझ्या पाठीशी? त्यावेळी जानकी विचार करत असते. आता इकडे ऐश्वर्या ही सयाजीरावांजवळ बोलत असते आणि म्हणते, त्या म्हाताऱ्याने माझं नाव का घेतलं नाही मला माहिती नाही, पण माझं नाव त्यांनी घेतलं नाही ते एक अर्थी बरंच झालं. पण त्यांनी असं का केलं तेच कळत नाही. त्यावेळी सयाजीराव म्हणतात, चल ठीक आहे, तुझं नाव नाही घेतलं ना. तेवढ्यात तिथे आता सारंग येतो. आता ऐश्वर्याला वाटत असतं की सारंगने सगळं ऐकलं. ऐश्वर्या घाबरलेली असते. सारंग म्हणतो, ऐश्वर्या एक गोष्ट चांगली झाली, जानकी नानांनी कोणावरही आरोप केला नाही आणि तुमच्यावरती आरोप न केल्यामुळे आता तुम्ही सुद्धा निर्दोष आहात हे सिद्ध झालं. घरातल्यांनी कितीही बोललं तरी आता तुम्ही ह्या दोषी नाही हे सिद्ध होते. त्यावेळी आता जानकी पुन्हा आता सारंगचे कान भरू लागलेले आहे. आता जानकी पुन्हा एकदा सारंगचे कान भरत आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.